कापते आहे. मी आता 8वीचा विद्यार्थी आहे. मी गोंदिया जिल्ह्यातील भद्रोला या गावचा रहिवासी आहे. मी गेल्या 13 दिवस झाले या शिबिरामध्ये राहत आहोत. ही शिबिर 17 तारखेला चालू झाली आणि आज 30 तारीख. या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम आहे. मी या 13 दिवसांमध्ये या शिबिरामध्ये कोणकोणते कृत्य केले हे मी तुम्हाला थोडक्यात सांग. आम्ही सकाळी 4 वाजे उठायचो आणि रात्री 10 वाजे झोपायचो. या कालामध्ये आम्ही खूप कृत्य करायचो. खेळ खेळायचो. हरिभक्त परायण गावडे गुरुजी आम्हाला खूप सारे ग्रामगीतेविषयी, भगवद्गीतेविषयी, महाभारताविषयी, रामायणाविषयी अशी खूप माहिती द्यायची. आमचे अमित गुरुजी आम्हाला लाठीकाठी, कुस्त्या, मनोरे असे विविध खेळ शिकवायचे. आमचे अमित गुरुजी आम्हाला करमल्या पाहिजे म्हणून कथाही सांगायचे आणि समजा आमचं काही चुकलं तर आम्हाला फटके पण द्यायचे. आमच्या इथे 300 रुपयामध्ये किती सोयी भेटते म्हणून पालक इथं नाही पाठवत. इथे गरमी असते म्हणून 2-2 कूलर आहेत, 5-5 पंखे आहेत, गरमीचे आंब्याचं झाड आहे, झोपण्यासाठी प्रशस्त जागा आहे, बसण्यासाठी प्रशस्त जागा आहे. इथे एक सोडून 2-2 दिव्यताई आहेत, 2-2 राशीताई आहेत. काही जणी गुरुजी आहेत ते आम्हाला करमल्या पाहिजे म्हणून कथाही सांगतात आणि आंबे पण आणून देतात. तर तुम्ही आई वडिलांनी आपल्या मुलाला लहानपणापासूनच मोबाईलच्या व्यसनी दिलं आहे. लहानपणी मुलाला जेवण केलं पाहिजे आणि मुलगा शांत राहिला पाहिजे म्हणून आई त्याला मोबाईल पकडून देते. थोडा तुम्ही त्याला जवळ बसून अन्न चाराल आणि खेळवाल तर काय झाले तुमच्या. आता मोठं होऊन ते तुमचे मुलं मोबाईलच्या आहारी गेले आहेत. जर तुम्हाला आई वडिलांना हे तुमची चूक सुधारायची असेल तर तुम्ही इथं आपल्या मुलांना शिबिरमध्ये पाठवा. इथे तुमच्या मुलांना संस्कार मिळतील आणि तुम्ही तुमच्या मुलांना असं बाहेरच्या खाण्यात विरोध करा. ते तुमचे मुलं 5-5 रुपयाचे पुढे घेऊन आणतात आणि खात बसतात. ते बाहेरचे गुपचूप, मंचुरियन, चायनीज वगैरे हे सगळे आपल्या मुलांना नको खायला देत जा. त्यांच्यामध्ये खूप किटाणू असतात. त्यांना तुमच्या मुलाचे आरोग्य खराब होऊ शकते. त्याच्या बदले